ज्या पद्धतीनं जसं उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालं तेच पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबतही घडते। सत्ता स्थापनेवरून माजी मुख्यमंत्री यांचं मोठं वक्तव्य। सध्या देशाच्या घटनेचा आत्मा हा लोकशाही आहे आणि या लोकशाहीचा मुर्दा सध्याच्या विद्यमान सरकारने पाडला आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला आहे। हे आरोप नेमके काय आहेत आणि माजी मुख्यमंत्री यांचं म्हणणं नेमकं काय आहे आपण ते पाहूयात। राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असताना देखील सत्ता स्थापनेला उशीर लागला असल्याचं बोललं जात आहे। महायुतीतील मित्रपक्षांमुळे सत्तेतील वाट्यावरून रस्सीखेच सुरू असल्याने हा उशीर झाला असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्याने तेच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते असं मत काही विरोधी पक्षातील नेते यांनी बोलताना व्यक्त करताना दिसत आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील एकनाथ शिंदे बाबत भाष्य केलं आहे। पुण्यामध्ये ते माध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाच्या घटनेचा आत्मा हा लोकशाही आहे आणि या लोकशाहीचा मुर्दा सध्याच्या सरकारने पाडला आहे। पैशांचा वापर, सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाही नष्ट केली तर घटनेलाही अर्थ राहणार नाही। विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात आला। सत्तेचा गैरवापर करून चक्क पोलिसांच्या गाड्यामध्ये पैसे वेगवेगळ्या मतदारसंघात पोहोचवण्यात आले। कायदे बदलून एकतर्फी निर्णय घेऊन निवडणूक आयुक्त तुम्ही बसवणार असाल आणि त्यांच्याकडून तुमच्या मर्जीप्रमाणे काम करून घेणार असाल तर त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करणार, एक जन आंदोलन याविरोधात उभारणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं। विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या गोष्टी घडल्या असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे जर निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या EVM वर लोकांचा विश्वास नसेल तर निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे की निवडणूक प्रक्रिया बदलली गेली पाहिजे। ज्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास आहे ती प्रक्रिया अंमलात आणून निवडणुका घेणे शक्य आहे। ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये निकाल लागले हे चित्र पुढे येणे शक्यच नाही असं अनेक विश्लेषक सांगत आहेत। त्यामुळे इकडचे मते तिकडे गेली असल्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे। आता सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार फक्त 5% VVPAT मोजण्याची परवानगी देण्यात आली आहे। मात्र यातून काहीच साध्य होणार नाही। जोपर्यंत 100% VVPAT मोजले जात नाहीत तोपर्यंत या निवडणूक प्रक्रियेवर पारदर्शकता येणार नाही, असंही या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळून देखील अद्याप सरकार अस्तित्वात आलेलं नाही। याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, सध्या महायुतीतील मित्रपक्षांमध्ये अंतर्गत विरोध दिसून येत आहे। ज्यामध्ये ज्या पद्धतीने भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाने 2019 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फसवलं, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांना देखील फसवलं जात आहे। ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झाली असल्याने त्यांना फसवू नयेत अशी अपेक्षा होती, मात्र आता ते झालं आहे, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केली। भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी माझ्या नेतृत्वात काँग्रेसला तब्बल 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात त्या केवळ 50 वरती आल्या आणि आता त्या 20 वरती पोहोचल्या असल्याची टीका केली होती। त्याला उत्तर देत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, माझ्या काळात जागा कमी आल्या कारण त्यावेळेस मोदींची लाट होती। त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्यास त्यावेळी कमी जागा मिळाल्या, अपेक्षाही कमी जागा आम्हाला मिळाल्या आहेत। त्याही लोकसभा निवडणुकीमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जागा जिंकल्यानंतर ही शंका उपस्थित होणारी गोष्ट असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। आपल्याला काय वाटतं, एकंदरीत या सर्व आरोपांकडे आपण कसे बघता? आपले मत या ठिकाणी आपण कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करू शकता आणि पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। धन्यवाद।